नमस्कार, मॅथ बाय पूजाच्या व्हिडिओमध्ये आज तुमचं स्वागत आहे. ठीक आहे, आज आपण 7th क्लासचा जो काही नेक्स्ट टॉपिक आहे कॉंग्रुएन्स ऑफ सेगमेंट, तो टॉपिक आपण जे काही पाहणार आहोत. ठीक आहे, आता सेगमेंट म्हणजे काय पहिले तर ते पाहूया. ठीक आहे, पहा इथं मी एक लाईन ड्रॉ केलेली आहे. ठीक आहे, म्हणजे याला इथं पण पॉईंट आहे आणि इथं पण पॉईंट आहे. ठीक आहे, म्हणजे दोन बिंदूंना जी जोडणारी लाईन असते त्याला काय म्हणतो आपण? सेगमेंट म्हणतो. ठीक आहे, आता याला काय म्हणणार आपण? सेगमेंट म्हणणार आहे. ठीक आहे, आता या सेगमेंटला जर मी नाव दिलं ए, ठीक आहे, आणि याला दिलं मी बी. ठीक आहे, आणि हा जो ए बी आहे जो मी घेतला आहे की 3 सेंटीमीटर, किती घेतले आहे समजा 3 सेंटीमीटरचा माझा ए बी आहे. नेक्स्ट सेगमेंट मी ड्रॉ केलं. ठीक आहे, यम एन. ठीक आहे, नेक्स्ट सेगमेंट मी ड्रॉ केला यम एन, तो किती घेतला मी? 3 सेंटीमीटर. तो किती घेतला? 3 सेंटीमीटर. पाहू शकता म्हणजे ए बी आणि यम एन या दोघांचं माप जे आहे, जी लेंथ आहे ती कशी आहे? सारखी आहे. म्हणजे ही पण 3 सेंटीमीटर आणि ही पण 3 सेंटीमीटर. म्हणून ह्या दोन्ही सेगमेंटला, ठीक आहे, म्हणजे ह्या दोन्ही सेगमेंटला आपण काय म्हणू शकतो की हे दोन्ही सेगमेंट काय आहे? कॉंग्रुएन्स आहे, इक्वल्स आहे. ठीक आहे, तर मग आपल्याला कॉंग्रुएन्स आहे तर मग याला आपल्याला गणितीय सिम्बॉलिकमध्ये कसं लिहायचं ते पाहूया. ठीक आहे, तर कसं लिहिणार? सेगमेंट ए बी, ठीक आहे, हा कॉंग्रुएन्सचा सिम्बॉल. ठीक आहे, हा काय आपला कॉंग्रुएन्सचा सिम्बॉल आहे, बरोबर सेगमेंट यम एन. काय बरोबर? सेगमेंट यम एन. ठीक आहे, म्हणजे दोन्ही सेगमेंटची लेंथ सारखी असेल तर ते सेगमेंट काय असतात? कॉंग्रुएंट असतात. हा आपला कॉंग्रुएन्सचा सिम्बॉल, या सिम्बॉलमध्ये आपल्याला ते दाखवायचं आहे सिम्बॉलिकली. ठीक आहे, लेंथ आपल्याला जर म्हटली की कॉंग्रुएन्स आहे की नाही ते दाखवा म्हणून. ठीक आहे, आता याच्याचमध्ये पहा तुम्हाला डेफिनेशनसुद्धा दिलेली आहे. ठीक आहे, तुम्ही इथं पाहू शकता, ही पहा डेफिनेशन तुम्हाला बॉक्समध्ये दिले. इफ अ गिवन लाईन सेगमेंट आर इक्वल इन अ लेंथ दे आर कॉंग्रुएंट. ठीक आहे, जे काही गिवन लाईन सेगमेंट असेल आपल्याला दिलेले, त्यांची लेंथ जर इक्वल असेल तर ते सेगमेंट काय असतात? तर कॉंग्रुएंट असतात. ठीक आहे, आता याच्यावर आपल्याला प्रॅक्टिस सेट दिलेला आहे, तर आता आपण त्याचं जे प्रॅक्टिस सेट आहे ते एक्झामच्या स्वरूपामध्ये ते आता आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर प्रॅक्टिस सेट मी काढलेला आहे, पाहू शकला. प्रॅक्टिस नंबर 6. तर प्रॅक्टिस सेटमध्ये तर त्याच्यातला फर्स्ट क्वेश्चन पहा. रिटर्न द नेम ऑफ द पेअर ऑफ द कॉंग्रुएन्स लाईन सेगमेंट. ठीक आहे, जी डायग्राम दिली आहे त्या डायग्राममध्ये जे लाईन सेगमेंट दिलेले आहे, ठीक आहे, त्या लाईन सेगमेंट कॉंग्रुएंट आहे की नाही ते आपल्याला सांगायचे आणि कोणते लाईन सेगमेंट कॉंग्रुएंट आहे हे आपल्याला या 4 ठिकाणी लिहायचं. ठीक आहे, आणि कशाचा यूज करायचा आहे आपल्याला? डिवायडरचा. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता हा झाला आपला डिवायडर. ठीक आहे, तर या डिवायडरचा वापर करून काय करायचं आपल्याला? याच्यामध्ये तुम्हाला लाईन सेगमेंट कॉंग्रुएंट आहे की नाही ते पाहायचं आहे, चेक करायचं आहे आणि तुम्हाला आन्सरमध्ये काय करायचं ते लिहायचं आहे. चला तर सुरुवात करूया क्वेश्चन सोडवायला. ठीक आहे, मी ते हे डिवायडर या ए आणि बीवर बी आणि जीवर मी इथं ठेवणार आहे. ठीक आहे, पाहू शकता मी इथं ठेवलेलं आहे जी आणि माझा बिंदू बी, दोघांवर मी या काय ठेवलेला आहे? माझा डिवायडर ठेवलेला आहे. इथं व्यवस्थितपणे तुम्हाला डिवायडर ठेवायचे, माप कोणाला पाहायचं आहे तर पाहू शकता इथं माझा जी आणि बीवर माझा डिवायडर आहे. ठीक आहे, तर ह्याचं माप मी आता पाहणार आहे की जी बी हा कशासोबत कॉंग्रुएंट आहे. तर मी सर्वप्रथम पाहते जी आणि यम नाही आहे. ठीक आहे, पाहू शकता जी आणि यमवर जर ठेवलं तर हा बाहेर जाते, म्हणजे ह्याच्यासोबत हा कॉंग्रुएंट नाही आहे. त्याच्यानंतर मी पाहणार आहे जी सोबत सी, ठीक आहे, की कॉंग्रुएंट आहे की नाही आहे. ठीक आहे, पाहू शकता जी सोबत कशासोबत आहे, म्हणजे जी बी हा कशासोबत कॉंग्रुएंट आहे माझ्या जी सी सोबत. तर मी ते लिहिणार सेगमेंट जी बी इज कॉंग्रुएंट टू सेगमेंट जी सी. ठीक आहे, याच्यासोबत तो काय झाला आपला? कॉंग्रुएंट आला. ठीक आहे, नेक्स्ट आणखीन कशासोबत कॉंग्रुएंट आहे का मी आपण चेक करून पाहणार आहोत. ठीक आहे, तर नाही येत नाही आहे. ठीक आहे, म्हणजे बाकीच्या कोणत्याच लेन्ससोबत हा काय नाही येत नाही आपला? कॉंग्रुएंट येत नाही. नेक्स्ट पाहूया आपण परत ही जी आर आहे. ठीक आहे, जी आर हा पॉईंट. ठीक आहे, मी इथं जी आर घेतलेला आहे. ठीक आहे, आता जी आर हा कशासोबत कॉंग्रुएंट येतो ते चेक करून पाहायचं. ठीक आहे, जी आर हा याच्यासोबत येत नाही, ई सोबत पण येत नाही, ई एफ सोबत नाही येत. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर एम सोबत येतं का? प्लस माप कशाचं माझं येत आहे पाहू शकता. तिथं पाहणार आहे तर माझं जी आरचं जेवढं माप होतं तेवढंच माप माझं कशाचं आलेलं आहे? जी एमचं आलं आहे. आणखीन कशाचं येऊ शकतं का? हो, जी एनचं सुद्धा आलेलं आहे. म्हणजे मी काय लिहू शकते इथे की सेगमेंट जी आर हा कॉंग्रुएंट आहे कशासोबत? तर सेगमेंट जी एन सोबत हा काय आपला? कॉंग्रुएंट आहे. परत जो सेगमेंट आपला जी एन आहे, ठीक आहे, तो कॉंग्रुएंट कशासोबत येणार आपल्या? जी सेगमेंट जी एम सोबत येणार. ठीक आहे, इथं पाहू शकता यांचं आणि यांचं अंतर काय आपला? सारखं आहे. तुम्हाला डिवायडर असं ठेवून पाहायचं आहे की यांचे जे अंतर असते, ठीक आहे, हे सारखे असतात की नाही हा डिवायडरच्या मदतीने मला चेक करायचं. आता लास्टवाला आपण चेक करून पाहूया. नेक्स्ट ठेवणार आहे मी जीवर ठेवला आणि ईवर ठेवलं आहे. तर जी ई माझा, ठीक आहे, तर जी सोबत कशासोबत? जी डी येत नाही आहे. त्याच्यानंतर जी एम, हां, तर जी एम येत आहे माझ्यासोबत. ठीक आहे, तर मग मी ते लिहिणार सेगमेंट जी ई हा कॉंग्रुएंट येणार आहे माझं सेगमेंट कशासोबत? तर जी एम सोबत कॉंग्रुएंट येणार आहे. ठीक आहे, हे झाले माझे कॉंग्रुएन्सी, 4 कॉंग्रुएन्सी लिहून. तुम्हाला अशाच प्रकारे डिवायडरच्या मदतीने सगळे सेगमेंट तुम्हाला चेक करून पाहायचे की कोणत्या सेगमेंटची जी लेंथ आहे, म्हणजे तुम्ही हे जे अंतर घेणार दोन्ही बिंदूमधलं ते अंतर कोणतं सारखं वाटत आहे 2 सेगमेंटपैकी तुम्हाला चेक करून पाहायचं आहे आणि या 4 ठिकाणी तुम्हाला ते ऑप्शनमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, आता पाहूया क्वेश्चन नंबर 2 जो की असा दिलेला आहे. Question number 2. On the line below, the distance between any two adjacent points show on its equal.
हेन्स फिल इन द ब्लँक. ठीक आहे, जी काही आपल्याला नंबर लाईन दिली आहे याच्यावर आपल्याला अल्फाबेट दिलेले आहे. ठीक आहे, या अल्फाबेट म्हणजे आपल्याला सेगमेंट इथं दिलेले आहे ते इक्वल डिस्टन्सवर त्याच्यासारखाच दुसरा सेगमेंट कोणता आहे ते आपल्याला नाव याच्यामध्ये काय करायचं आहे, कम्पेअर करायचं आहे. आता कम्पेअर करताय तुम्हाला एकापेक्षा जास्त आन्सर या ठिकाणी येऊ शकतं. ठीक आहे, म्हणजे माझं आन्सर जे असेल ते तुमचंच असेल असं नाही, कारण की याच्यामध्ये एकापेक्षा जास्त आन्सर आपल्याला मिळू शकतात. तर ते कसं तर आता आपण पाहूया. जसं तुम्ही पाहू शकता फर्स्टमध्ये दिलं आहे आपल्याला सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट कशासोबत म्हटलेलं आहे आपल्याला इथं, तर ते आपल्याला इथं काउंट करायचे आणि ते लिहायचं. ठीक आहे, तर कसं पाहणार पहा, कुठे आहे माझा, हा माझा ए आणि हा माझा बी. ठीक आहे, हा दोन्ही जवळजवळ आहे. ठीक आहे, तर असेच सेगमेंट जे असतील ते काय असणार आहे, त्याच्यासोबत सारखे आपले कॉन्ग्रुएंट असणार आहे. ठीक आहे, जसं माझं ए बी आहे तसंच एवढं डिस्टन्सवर काय राहणार आहे, माझं बी सी सुद्धा राहणार आहे. तर मी इथं काय लिहू शकतो की ए बी सोबत कॉन्ग्रुएंट काय आहे सेगमेंट, बी सी सुद्धा कॉन्ग्रुएंट आहे. सेम काय लिहू शकतो की जेवढं माझं सेगमेंट काय आहे ए बी आहे. ठीक आहे, माझं हे जे ए बी सेगमेंट आहे तेवढंच काय असणार आहे, माझं एक्स डब्ल्यू सुद्धा असणार आहे. म्हणजे मी काय लिहू शकतो की सेगमेंट एक्स डब्ल्यू सुद्धा त्याच्यासोबत कॉन्ग्रुएंट आहे. नेक्स्ट काय लिहू शकतो, झेड वाय सुद्धा कॉन्ग्रुएंट आहे त्याच्यासोबत. नेक्स्ट लिहू शकतो की पी क्यू सुद्धा त्याच्यासोबत कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे एवढे सारे सेगमेंट काय आहे आपल्या ए बी सोबत काय येणार आहे, कॉन्ग्रुएंट येणार आहे. नेक्स्ट आहे आपल्याला ए आणि पी, म्हणजे हा आपला ए आणि हा आपला पी. आता या सेगमेंटसोबत कोणता सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे ते आपल्याला इथं लिहायचं आहे. ठीक आहे, पहा इथं ए आहे, इथं पी आहे माझा. यांच्या मधामध्ये काउंट केलं तर आपल्याला 4 पॉईंट दिसत आहे. हा बा डब्ल्यू पण आहे, एक्स पण आहे, वाय पण आहे आणि झेड पण आहे. म्हणजे असे 4 पॉईंट आपल्याला याच्या मधात दिसत आहे. म्हणजे ए आणि पी जर आपण सेगमेंट जर घेतले तर आपल्याला नेक्स्ट सेगमेंट पण असंच घ्यायचं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला 4 पॉईंट असे मिळतील. ठीक आहे, जर समजा मी पी क्यू पॉईंट हा घेतला. ठीक आहे, सेगमेंटमधला पहिला पॉईंट काय घेत आहे मी, क्यू घेत आहे. आता क्यू पासून 4 पॉईंट तुम्हाला सोडायचा आणि जो 5वा पॉईंट असेल तो तुम्हाला घ्यायचा आहे. म्हणजे तो आपल्याला कशासोबत ए पी सोबत कॉन्ग्रुएंट येणार. तर आता 4 पॉईंट सोडायचे, पी झेड वाय एक्स हा सोडला तर कोणता आला आपला डब्ल्यू वाला. ठीक आहे, म्हणजे जे ए आणि पीचं अंतर होतं तेवढंच कशाचं असणार आहे आपल्याला क्यू आणि डब्ल्यूचं अंतर असणार आहे से. ठीक आहे, आणखीन दुसरं पॉईंट घेऊन पाहूया. ठीक आहे, आपण झेड घेऊया. ठीक आहे, नंतरच्या सेगमेंटमध्ये आपण झेड घेऊया. काय घेतलंय, झेड घेतलंय. आता इथून 4 पॉईंट सोडायचं आणि 5वा पॉईंट आपल्याला पकडायचं. म्हणजे 1 2 3 4 हे सोडल्यानंतर येणार आहे आपला बी. ठीक आहे, तर तो झेड बी जो सेगमेंट असणार आहे आपला, तो झेड बी पण सेगमेंट कशासोबत इक्वल येणार आहे, आपल्या ए पी सेगमेंटसोबत बरोबर येणार आहे, इक्वल येणार. असेच तुम्हाला आणखीन अंतर याच्यामध्ये मिळू शकणार आहेत. थर्ड पाहू शकता दिले आपल्याला सेगमेंट ए सी. ठीक आहे, म्हणजे हा ए आणि हा सी हा सेगमेंट हा कशासोबत कॉन्ग्रुएंट येणार, म्हणजे सेम डिस्टन्स आपल्याला पाहायचं आहे. तर आपण काय शोधू शकतो, याच्यासोबत कोणतं सेगमेंट घेणार आपण, हा डब्ल्यू आणि वाय. काय घेणार आहे आपण, सेगमेंट डब्ल्यू आणि वाय. पाहू शकता डब्ल्यू आणि वायमध्ये सुद्धा काय आपल्याला 1 पॉईंट दिसत आहे. म्हणजे सेम अंतर आहे जसं की आपला ए आणि बीचं अंतर आहे. ठीक आहे, जेवढं हे अंतर आहे तेवढंच हे याचं अंतर आहे. ठीक आहे, असे ज्याच्यापेक्षा आणखीन जे सेगमेंट असणार आहे तुम्हाला खाली सांगायचं आहे कमेंटमध्ये. नेक्स्ट पाहू शकता क्वेश्चन नंबर 4. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला स्टार्टिंगचा जो सेगमेंट आहे तो शोधायचा आहे आपल्याला आणि कशासोबत कॉन्ग्रुएंट घ्यायचं आहे आपल्याला, बी वाय सोबत कॉन्ग्रुएंट राहायला पाहिजे. म्हणजे माझा हा बी आणि हा माझा वाय. ठीक आहे, हा बी आणि हा वाय पाहू शकता. यांच्या मधामध्ये तुम्ही पाहू शकता किती डॉट दिसत आहे तुम्हाला, 1 2 3 किती दिसत आहे, 3. तर असं सेगमेंट शोधायचे तुम्हाला ज्याच्या मधामध्ये 3 डॉट हे येतील. ठीक आहे, तर पाहू शकता इथं तर मी सेगमेंट क्यू एक्स घेतला. काय घेतलं, सेगमेंट क्यू एक्स घेत असेल तर तुम्ही पाहू शकता क्यू एक्समध्ये सुद्धा किती आहे, 1 2 3 तुम्हाला पॉईंट दिसत आहे. ठीक आहे, म्हणजे हा सेगमेंट इक्वल असणार आहे. क्वेश्चन नंबर 5 मध्ये पाहू शकता आपल्याला दिलेलं आहे सेगमेंट ते कॉन्ग्रुएंट कशासोबत आलं पाहिजे, सेगमेंट वाय क्यू सोबत. म्हणजे हा क्यू आणि हा वाय. ठीक आहे, असा जो सेगमेंट आहे तसं सेगमेंट आपल्याला समोर घ्यायचं आहे की जे याच्यासोबत म्हणजे वाय क्यू सोबत एक सेगमेंट इक्वल येणार. पहा वाय क्यूमध्ये 2 पॉईंट तुम्हाला दिसणार आहे, पी आणि झेड. असंच पॉईंट घ्यायचं की ते सेगमेंट इक्वल येणार. ठीक आहे, जर मी घेतलं इथे एक्स आणि बी, काय घेतलं एक्स आणि बी. ठीक आहे, काय घेणार आहे मी इथं एक्स आणि बी हा कशासोबत कॉन्ग्रुएंट येणार आपल्या वाय आणि क्यू सोबत. इथं पण 2 पॉईंट आहे आणि इथं पण 2 पॉईंट. असे सेम एक्झाम्पल तुम्हाला खाली कमेंटमध्ये सांगायचं आहे परत. आता पाहू शकता लास्टवाला सेगमेंट आपला जे काही डब्ल्यू आणि बी आणि डब्ल्यू, म्हणजे बी आणि जो डब्ल्यू हा बी आणि हा डब्ल्यू हा जो सेगमेंट आहे हा याच्यासोबत कॉन्ग्रुएंट सेगमेंट कोणतं असणार आहे ते आपल्याला शोधायचं. आता बी आणि डब्ल्यूमध्ये पहा फक्त तुम्हाला 1 पॉईंट दिसत आहे. ठीक आहे, तर असं सेगमेंट तुम्हाला परत इकडं शोधायचं आहे. तर आपण काय म्हणू शकतो की डब्ल्यू आणि वाय सुद्धा काय म्हणणार, मग हा आपल्या याच्यासोबत कॉन्ग्रुएंट येऊ शकतो. डब्ल्यू आणि वाय हा सेगमेंट याच्यासोबत कॉन्ग्रुएंट मध्ये येऊ शकतो. नेक्स्ट सेगमेंटमध्ये काय येणार आता याच्यामध्ये पाहू शकता परत आपण घेऊया एक्स आणि झेड. काय येणार, एक्स आणि झेड हा सुद्धा कॉन्ग्रुएंट येणार. नेक्स्ट सेगमेंटमध्ये जर घ्यायचं म्हटलं तर वाय आणि पी येणार. काय येणार, वाय आणि पी येणार. अशा प्रकारे झाला आपला क्वेश्चन नंबर 2. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं होतं, प्रॉब्लेम सेट 6 मध्ये तुम्हाला जे काही कॉन्ग्रुएंस आहे की नाही हे तुम्हाला सांगायचे होतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे आहे आपला संपूर्ण कॉन्ग्रुएंस ऑफ सेट. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा.